आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। राष्ट्रवादी काँग्रेस सन्मानजनक जागा लढणार। अजित पवारांची पत्रकारांसोबतच्या गप्पांमध्ये माहिती। महायुतीत अजितदारांना 20-22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे फडणवीस अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसेल। वेगळंच नाव समोर येईल। संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? आमच्या महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, चिंता करायचं कारण नाही। आपल्या घरात काय चाललंय त्याची काळजी घ्या। प्रवीण दरेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। शरद पवारांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात अजितदार गटाचे आमदार चेतन तुपेंची उपस्थिती। शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही। आयोजकांनी निमंत्रण दिल्यानं कार्यक्रमाला आल्याचं तुपेंचं स्पष्टीकरण। आंबेडकर आणि आम्हीही सत्तेत नाही, आमच्या का गुंता लावताय? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया। आंबेडकर आणि जरांगेंनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, शिंदेंनी केलं होतं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न। विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून नवनिर्वाचित आमदारांना शपथ। वंचितांचा शोषितांचा आवाज बनण्यासाठी काम करणार। आज माझ्या वडिलांची आठवण येत आहे। विधान परिषद सदस्यत्वाच्या शपथविधीनंतर पंकजा मुंडेंची भावूक प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या आमदारकीच्या शपथेनंतर भावना गवळींची जय महाराष्ट्र जय एकनाथ अशी घोषणा। तर मिलिंद नार्वेकरांनी शपथेच्या शेवटी मानले उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे आभार।